विद्यार्थ्यांनो, उद्या आपला इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचा पेपर आहे आणि इतिहास आणि राज्यशास्त्र यापैकी राज्यशास्त्र या भागामध्ये जो 12 मार्काचा भाग आहे त्यामध्ये 2 गुणांचे प्रश्न याच्यावर एकूण 6 गुण असतात. ते 2 भागात विभागलेले असतात. पहिलं असतं चुकी बरोबर सकारण लिहा, 3 पैकी 2 लिहायचे 4 गुण. दुसरं असतं टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा, ते 1 लिहायचं असतं 2 पैकी, म्हणजे 2 गुण. हे 4 आणि ते 2 एकूण 6 गुण याला आहेत. म्हणजे 50% भाग तुमच्या पेपरचा राज्यशास्त्राच्या याच्यानेच आपला कंप्लीट होतोय. तर मी एकूण 12 चुकी बरोबर सकारण लिहा आणलेले आहेत आणि टिपा लिहा पण आणलेले आहेत. ते आपण बघूया. दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये असतील, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावं लागेल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळं मला एक प्रकारे आधार मिळतो आणि मग पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी एक हे निर्माण होतं, उत्सुकता निर्माण होते, पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपलं टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्सचा आणि तो लवकरच तुमच्यामुळे पूर्ण होऊ शकतो. जाऊया प्रश्नांवरती. बघा, पहिला प्रश्न म्हटलाय, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तुम्हाला हे चूक की बरोबर हे लिहायचं आणि मग कारण लिहायचं. तुम्ही चूक की बरोबर हे लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळतो आणि मग कारण लिहिली की 1.5 मार्क मिळतो, म्हणजे एकूण 2 मार्क तुम्हाला याला मिळतात. पुढचा प्रश्न, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. चूक की बरोबर तुम्हाला लिहायचे आणि मग त्याचं कारण लिहायचे खाली. पुढचा प्रश्न, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. चूक की बरोबर लिहायचंय आणि मग कारण लिहायचं. पुढचा प्रश्न, एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. पुन्हा ते चूक आहे की बरोबर आहे ते लिहा आणि मग ते कारण लिहा. आणि तुम्हाला कारण लिहिल्यानंतर शेवटी विधान जर चूक असेल तर ते बरोबर करून पण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. पुन्हा चुकी बरोबर, विधान चुकीचं असेल तर बरोबर लिहा, बरोबर असेल तर तेच विधान कायम ठेवा. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. चुकी बरोबर लिहा आणि कारण लिहा. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. 7वा प्रश्न हा आहे. 8व्या प्रश्नाकडे जाऊया. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते. चूक असेल तर चूक लिहा, बरोबर असेल तर बरोबर लिहा आणि कारण लिहा आणि शेवटी विधान परत लिहा. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. चुकी बरोबर लिहा आणि विधान बरोबर लिहा. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा, तुम्ही आपल्या चॅनलला एकूण 677 सध्या झालेले आहेत सबस्क्रायबर्स. कमीत कमी आपल्याला आजच्या दिवसामध्ये हा आकडा 700च्या पुढे तरी घेऊन जायचा आहे. त्यामुळे तुमचं एक सबस्क्रिप्शन मला खूप साथ देईल. पुढच्या प्रश्नावर जाऊया. लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते. चुकी बरोबर लिहा आणि कारण लिहा. 11वा प्रश्न, डाव्या उग्र चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्व वाढत आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आणि चुकी बरोबर मधला बघा आजचा शेवटचा प्रश्न, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. चुकी बरोबर लिहा आणि कारण लिहा. पुढचा आपला टॉपिक होतोय संकल्पना स्पष्ट करा. 2 पैकी 1 लिहायचंय आणि एकूण 2 गुण आपल्याला यासाठी मिळणार आहेत. त्यामध्ये बघा, आपल्याला टिपा लिहासारखंच आहे. हे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचंय. 2 गुण आहेत, म्हणजे कमीत कमी 4 मुद्दे लिहायचे आहेत आणि तुम्हाला पॅराग्राफ टाईप लिहायचे. ठीक आहे, बघा, पहिला आहे माहितीचा अधिकार. खूप वेळा परीक्षेला विचारलेला प्रश्न. हे सगळे प्रश्न परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेले आहेत. हक्काधिहरित दृष्टिकोन, त्यानंतर मताधिकार, अल्पसंख्याक विषयक तरतुदी, त्यानंतर मतदार संघाची पुनर्रचना. 6वा आहे मध्यावधी निवडणुका. त्यानंतर 7वा आपला आहे निवडणूक आयोग. त्यानंतर निवडणूक सुधारणा. प्रादेशिकता, राष्ट्रीय पक्ष सोबत तुम्ही प्रादेशिक पक्ष पण करू शकता आणि पक्ष पद्धती. त्यानंतर आहे कामगार चळवळ, जलक्रांती, भ्रष्टाचार. त्यानंतर आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि शेवटचं आहे जमातवाद व दहशतवाद. मासे हे एकूण 16 आहेत. संकल्पना स्पष्ट करा. एकच लिहायचे आपल्या परीक्षेला, म्हणजे 16 पैकी 1 तर ते येणार आहेच. तुम्हाला एकच लिहायचंय 2 गुणांसाठी. तसे आपण 6 गुणांचे तुम्हाला प्रश्न सांगितले. चुकी बरोबर
सकारण लिहा आणि संकल्पना स्पष्ट करा. तिथे 2 गुण, तिथे 4 गुण आणि इथे 2 गुण, असे तुम्हाला 6 गुण या प्रश्नांमधून मिळवता येतील. म्हणजे तुमचा राज्यशास्त्राचा 50% पेपर या एवढ्या प्रश्नांमधूनच येणार आहे. तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.